गाईज मी आता बाळंतिणीसाठी बनवतात ना ती काळी मिरीची चटणी बनवते. 2 खोबऱ्याची वाटी आणि 1 लसणाची पाकळी आणि काळी मिरी लागेल. तर काळी मिरी माझे हस्बंड घेऊन येतील, तोपर्यंत मी खोबऱ्याला किसून भाजून वगैरे ठेवायला लागेल आणि लसूण लागतील. सो मी लसूण घेतलेले आहेत आता, त्याच्यामध्ये भाजीचे पण लसूण आहेत. गाईज मी आता खोबरा कापून भाजून घेते आहे, कारण की आता आमचा छोटा बाबू झोपलेला आहे आणि तो कधी लगेच उठतो 2-2 मिनटात आणि खोबरा किसून वगैरे भाजेपर्यंत मला एवढा टाईम नाही, म्हणून पटापट कापून घेतला. आता भाजून घेते पटापट, नंतर गार झाल्यावर वाटून ठेवेन मिक्सरला. गाईज बघा, आता मी ते खोबरा वाटून घेतलेला आहे आणि काळी मिरी पण वाटलेली आहे, लसूण वाटून घेते आणि मग ते मिक्स करून त्याच्यात मीठ टाकले का झाली चटणी रेडी. सो गाईज आता मी काळी मिरीची चटणी बनवलेली आहे आणि टेस्ट